हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत सुरमईच्या डोक्यांची कढी कशी करायची. चला तर पाहू कशी बनवायची कढी. इथे ओलं खोबरं घेतलं आहे, लसूण, छोटा कांदा, धने, बडीशोप आणि कोथिंबीर. धने हे बडीशोपच्या क्वांटिटीपेक्षा थोडेसे जास्त घ्यायचे. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आहे. हे जाडसर नाही ठेवायचं आहे. जर जाडसर ठेवलं तर आपली कढी चांगली होत नाही. यासाठी आपण हे एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे. यानंतर इथे कढई गरम करत लंगडी गरम करत ठेवलेली आहे आणि ती पूर्णपणे गरम झाली की यामध्ये मी आता 1.5 पळी तेल टाकणार आहे. पहा, आपण आता इथे आपली लंगडी गरम झालेली आहे. त्यामध्ये 1.5 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. तेल टाकल्यानंतर यामध्ये आपण हिंग टाकणार आहोत. कोणतीही मच्छी जर करायची असेल तर त्यामध्ये हिंग आणि लसूण हे आवर्जून टाकायचं. त्याचं कारण असं की जर हिंग आणि लसूण टाकला तर आपल्या मच्छीला वशाळ वास येत नाही किंवा आपली मच्छी वशाळ बनत नाही. यासाठी हिंग आणि लसूण हे कंपल्सरी कोणतीही मच्छी करायची असेल तर वापरायचं. पहा, आता आपण इथे हिंग टाकून झालेलं आहे. सोबतच लसूण टाकलेली आहे ठेचलेली. आणि लसूण टाकून झाल्यानंतर ती थोडीशी गोल्डन ब्राऊन झाली की आपण यामध्ये कढीपत्ता ॲड करणार आहोत. पहा, आपलं कढीपत्ता टाकलेला आहे आणि आता त्यामध्ये 1.5 चमचा हळद, 3 ते 4 चमचे मिरची पावडर टाकायची आहे. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये जास्त तिखट टाकू शकता. आणि मिरची पावडर टाकल्यानंतर आपण जे वाटण केलेलं आहे ते त्याच्यावरती टाकायचं आहे. हे टाकल्यानंतर आपण चांगलं परतवून घ्यायचं आहे. छान असं परतवायचं आहे. आपला सगळा मसाला मिक्स झाला पाहिजे आणि जोपर्यंत हे मिश्रण याला तेल नाही सुटत तोपर्यंत आपल्याला हे चांगलं परतवायचं आहे. जर आपला हा मसाला कच्चा राहिला तर मच्छीची कढी चांगली नाही लागणार. यासाठी हा मसाला चांगला मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे. पहा, मी आता इथे मस्त असा हा मच्छीचा मसाला आहे जो तो फ्राय करून घेते. तो फ्राय झाल्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. मी पाणी आधी जे वाटणाच्या भांड्यामध्ये होतं तेच टाकणार आहे आधी त्याच्यामध्ये आणि नंतर एक्स्ट्राचं पाणी आपण त्यामध्ये ॲड करायचं आहे. पहा, आता मी ते पाणी टाकून घेतलेलं आहे. यामध्ये मी अजून 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकणार आहे. तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी मच्छीची कढी आवडते त्याची थिकनेस किंवा पातळ जशी आवडते त्या पद्धतीने त्यामध्ये पाणी टाकू शकता. पहा, मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे. शक्यतो मच्छीची कढी ही पातळच करताना करायची असते, कारण नंतर त्यामध्ये जे आपण खोबऱ्याचं वाटण टाकलेलं असतं त्यामुळे ती मच्छीची कढी ही ठीक होते. म्हणून जेव्हा शिजवतो तेव्हा थोडी पातळच करायची असते. पहा, आता इथे पाणी टाकून झालेलं आहे. बघू शकता तुम्ही मी कशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे. शक्यतो अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली चांगली असते. यानंतर आता यामध्ये मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत, 5 ते 6 कोकम आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आहे. झाल्यानंतर आता यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. आपल्या मच्छीला लागेल अशा पद्धतीने आपण मीठ टाकून घ्यायचं आहे. मी मच्छीला आधी मीठ लावलेलं नव्हतं त्यामुळे मी बरोबर त्याच अंदाजाने मीठ टाकलेलं आहे. जर मच्छीला तुम्ही आधी मीठ लावलात तर याच्यामध्ये टाकताना मीठ थोडं कमी टाका, जेणेकरून आपली मच्छीची कढी खारट नाही होणार. पहा, आता मी हे चांगलं मिक्स केलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे रस्सा जो आहे किंवा कढी आहे ती चांगली उकळवून घ्यायची आहे. पहा, आपल्या कढीला चांगली उकळी फुटलेली आहे आणि उकळी फुटून झालेली आहे तोपर्यंत म्हणजेच हा आपला
कढी जी केलेली आहे ती छान शिजत आलेली आहे. आपला मसाला देखील शिजला आहे. आता आपण यामध्ये मच्छी टाकून घ्यायची आहे. आधी मच्छी मी नाही टाकत, तुम्हाला सांगते. जर फोडणीत मच्छी टाकली आणि आपण ती हलवली की ती मच्छी तुटते किंवा ती आपल्या टोपाला किंवा भांड्याला चिटकते. यासाठी आपण मच्छी आधी टाकायची नाही आहे. ती स्वच्छ फक्त धुवून घ्यायची आहे आणि जेव्हा आपण हे सगळा मसाला परतवतो आणि तो शिजतो त्याच्यानंतर मच्छी टाकायची आहे. म्हणजे आपली मच्छी तुटत देखील नाही आणि ती भांड्याला चिटकण्याची शक्यता पण नसते. त्यामुळे आपण मच्छी ही अशी वरूनच सोडायची असते. मोजून 5 मिनटामध्ये मच्छी आपली शिजते. ती कोणतीही मच्छी असली तरी ती 5 मिनटात शिजतेच. पहा, मच्छी आपली शिजलेली आहे. आता एकदा मस्त हलवायचं आहे, ते मिक्स करायचं. पहा, आपली मच्छी होत आलेली आहे ऑलमोस्ट. गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम करायची, म्हणजे वरती तुम्हाला दिसत असेल कसा मस्त असा फ्लेवर येतो आहे. आणि वरून कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करून टाकायचा आहे. पहा, आपली मच्छी आता रेडी झालेली आहे. तर कशी वाटली सुरमईची कढी नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.